शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये झालेल्या घटना आणि वादांच्या मुद्द्यांवर आज पत्रकार परिषद घेऊन वेगळं भाष्य केलं। मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादींमधल्या खुणांवरही त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले। तर एकनाथ शिंदेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांबाबत आणखी काय त्यांनी म्हटलं आपण तेही पाहूया। काही गोष्टी ज्या ठळकपणे आम्हाला जाणवत आहेत त्या तुमच्याच समोर आणत आहे, लोकांसमोर आणत आहे, मीडियाच्या माध्यमातून। आणि ही निवडणूक यंत्रणा नेमकी चालली कशी हे बघण्यासारखं तर झालेलं आहे। आत्ताचे जे सगळे मतदान चालू आपल्याला तर माहिती आहे, कोण मख्ख चेहरा घेऊन बॅग सोबत उतरतंय, त्याच्यात पैसे आहेत की नाही याच्यावरनं सगळा गदारोळ चालू आहे। कोणी धमक्या देत आहे, कोणी रेट टाकतंय, हा सगळा तर गोंधळ वेगळाच। एक आमदार तर जाऊन दाखवतात की कोणी मतदान कोणाला करायचं। खरोखर निवडणूक आयोग म्हणून प्रकार आहे की आता सर्कस झाली त्याची, हे विचार करण्यासारखं आपल्या देशात आहे। बरं, हे 14 लाखांमधून जास्तीत जास्त कोण आहेत? तर जास्तीत जास्त मराठी नावं आहेत, जास्तीत जास्त आमच्या कार्यकर्त्यांचे नाव आहेत, राजकीय कार्यकर्त्यांचे नाव आहेत, राजकीय लोकप्रतिनिधींचे नाव आहेत। उदाहरण म्हणून घेतलं तर आमचे जे आमदार आहेत सुनील शिंदेजी, सुनील गोविंद शिंदे हे 7 की 8 वेळा आलेलं नाव, 8 वेळा आलेलं। बरं, ह्याच्या आधीही त्यांनी मतदान केलं, त्याचे आमदार आहेत, ते मुंबई महानगरपालिकेतून नगरसेवकांनी निवडून दिलेले आमदार आहेत, पण त्यांचंच नाव मुंबई महानगरपालिकेच्या यादीमध्ये जी आता मतदार यादी आहे 7 वेळा आलेलं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। उरण नगर